मागील भागात आपण पाहिले की अनुज अमेरिकेतून परत येतो. संध्याकाळच्या वेळेस प्रिया आणि अनुजने एकमेकांना भेटायचे ठरवले होते. अनुजच्या भेटीसाठी तरसलेली प्रिया अर्धा तास आधीच कॅफेमध्ये जाऊन बसली. बरोबर 4 वाजता अनुज आला. एकमेकांना मन भरून पाहून झाले. दोघांनी एकमेकांना किती मिस केलं याची कबुली दिली. घरच्यांचे हाल विचारून झाले. बोलता बोलता प्रियाने लग्नाचा विषय काढला. त्यावर अनुज मला अजून 2-3 वर्ष लग्न करायचं नाही असं सांगतो. प्रिया मनातून दुःखी होते. काहीच न बोलता ती तिथून निघून जाते. प्रिया तिच्या आई-बाबांना घडलेला प्रकार सांगते. बाबा अनुजला फोनवरून सुनावतात, पण त्याचा काही परिणाम होत नाही. दिवस निघून जातात. अनुज अमेरिकेला निघून जातो, तर प्रिया स्वतःचं आयुष्य जगणे विसरून गेलेली असते. ती लग्न न करता आई-बाबांसाठी जगायचा निर्णय घेते. 9-10 वर्ष भराभर निघून गेली आणि अचानक प्रियाच्या नावावर एक पत्र येते. 10 वर्षानंतर असे अचानक प्रियाला कोणाचे पत्र आले असेल? चला बघूया कथा इथून पुढे. थोड्या वेळाने आईने सहज विचारले, प्रिया, कोणाचे पत्र होते? काही नाही आई, कॉलेजमध्ये आमच्या बॅचचा माजी स्नेह मेळावा आहे, त्याचे ते निमंत्रण पत्र. पण मी नाही जाणार. ह्यावर आईने मात्र तिला का हा प्रश्न केला नाही. ती गप्प राहिली. प्रिया आपल्या रूममध्ये आली आणि ती कॉलेजच्या दिवसात गेली. काय दिवस होते ते. एक एक करून तिच्यासमोर सगळे क्षण येत होते. प्रथम वर्षाचा पहिला दिवस, मेधा आणि अन्य मैत्रिणींबरोबर केलेली मस्ती, एकत्र अभ्यास, मग परीक्षेचे टेन्शन, फन वीकमध्ये केलेली धमाल, स्नेह मेळाव्याला घातलेला धुडगूस. त्या आनंदी क्षणात ती रमून गेली आणि तो क्षण तिला आठवला ज्यावेळी अनुजने स्वतःहून आपल्या गुडघ्यावर बसून तिला आपल्या प्रेमाची कबुली दिली होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले. तिने ते पुसत, मनाला सावरत म्हटली, नको त्या जुन्या आठवणी, खूप त्रासदायक आहेत. ती उठली. तिला वाचनाची आवड होती, त्यामुळे पुस्तके वाचण्यासाठी ती नेहमी वेळ काढायची. त्यामुळे तिने आपल्या कपाटातून एक पुस्तक काढले. त्यावर आणि त्याचे शीर्षक सुख कोणाला मिळते असे होते आणि ती वाचनात रमून गेली. दुसऱ्या दिवशी प्रियाची मैत्रीण मेधा तिच्या घरी आली. प्रिया ऑफिसमधून आलेली नव्हती, त्यामुळे प्रियाच्या आईबरोबर तिच्या गप्पा चालू होत्या. तेवढ्यात प्रिया आली आणि मेधाने प्रियाला पाहताच क्षणी तिला जादू की झप्पी दिली. काय प्रिया, कशी आहेस? मी बरी आहे. आणि तू? मस्त. बरं प्रिया, फ्रेश होऊन ये, मग बोलू. हो. प्रिया आत गेली. तिला जाताना पाहून मेधाच्या डोळ्यात पाणी आले. ती मनातल्या मनात म्हणाली, काय होतीस तू आणि काय झालीस? प्रिया फ्रेश होऊन आली तशी आई मेधाला म्हणाली, मेधा, प्रियाच्या रूममध्ये बसा गप्पा मारत. तशा दोघीही रूममध्ये आल्या. प्रियाने हातात चहाचा कप पकडत मेधाला विचारले, कधी आलीस मेधा? सकाळीच आले. 4 दिवस आईकडे राहणार आता. बरं, मिस्टर आणि घरची मंडळी ठीक आहेत ना? हो आहेत. पण प्रिया, तुला निमंत्रण पत्र आलं ना? हो, आलं आहे. मी तर आता स्नेह मेळावा करूनच जाणार. किती वर्षांनी परत कॉलेजमध्ये जाणार. खूप मज्जा येणार. पण मी नाही जाणार. पण का? नाही मेधा, मी नाही जाणार. पण का? मला नाही जायचं. मी तुझ्या न जाण्याचे कारण समजू शकते,
पण एक सांगू प्रिया, तू जगणं विसरलीस. आता पण माझ्यासमोर ती पहिलीची प्रिया नाही आहे जिला मी ओळखत होते. ही कोणीतरी नवीनच अनोळखी आहे. का स्वतःला त्रास करून घेतेस? ते काही नाही, तू येणार. तुलाही बरं वाटेल. ऑफिसशिवाय तू कुठेही जात नाहीस. तुला कॉलेजमध्ये असताना भटकायला आवडायचं आणि आता स्वतःमध्ये गुदमरत जगत आहेस. त्या माणसासाठी तू लग्न केलं नाहीस. कशासाठी हा त्याग प्रिया? अगं सोड ते सगळं. चांगली स्थळं येत असतील तर लग्न कर. संसारात रमून गेल्यावर भूतकाळही आपोआप पुसून जाईल. त्यामुळे स्वतःचा विचार कर. प्रिया फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. हे पाहून मेधाने तिच्या हातावर हात ठेवत परत हाक दिली तशी ती मेधाच्या हाताला घट्ट पकडून रडू लागली. मेधाही आपल्या मैत्रिणीचे दुःख सहन करू शकली नाही. तिचेही डोळे पाणावले. मग तिने स्वतःला सावरत ती म्हणाली, प्रिया, तुझे दुःख काय आहे ते मला माहीत आहे आणि त्या माणसाची जागा तुझ्या मनात काय आहे हेही मला माहीत आहे. पण तो एवढा निष्ठुर असेल असं मात्र मला वाटले नव्हते. पण कधीतरी तो माझ्यासमोर आला तर प्रिया, मी त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. अगं अशा माणसासाठी तू आपले उभे आयुष्य का वाया घालवत आहेस? हसणे तर तू विसरलीसच आहेस. हे बघ प्रिया, आपण जाऊया, तुलाही चांगले वाटेल आणि थोडा वेळ आपण सोबत असल्याने तुझेही मन विचारातून जरा बाहेर येईल. आणि हो, तू चिंता करू नकोस. तो जर तुझ्याशी बोलायला आला तर ते माझ्यावर सोड. तो तुझ्याकडे येण्याआधी त्याला मला सामोरे व्हावे लागेल. मग त्याला मी चांगलाच धडा शिकवणार, जेणेकरून त्याला त्याची चूक कळेल. प्लीज प्रिया, तू तुझे जगणे सोडून नकोस. माझ्या मैत्रीखातर तरी चल, एक दिवस आपल्या मैत्रीसाठी जगून तरी पहा. काय असेल प्रियाचा निर्णय? आणि प्रिया आणि अनुज 10 वर्षांनी समोरासमोर आले तर काय होईल? ज्या दिवसाबद्दल प्रियाला काहीच उत्सुकता नव्हती असा स्नेहसंमेलनाचा दिवस उजळला. संध्याकाळी 4 वाजता कार्यक्रम सुरू होणार होता. मेधा प्रियाच्या घरी 3:30 वाजताच पोहोचली. मेधाने बेल वाजवली. प्रियाच्या आईने दरवाजा उघडला. काकू, प्रिया तयार झाली ना? हो, तयार होत आहे. तू आत ये. मेधा आत आली आणि बसली. तिचा आवाज ऐकून प्रिया बाहेर आली. तिला पाहताच मेधा म्हणाली, प्रिया, तू अशी काकूबाई बनून येणार? अगं आपण माझे विद्यार्थी म्हणजे काय म्हातारे झालो नाही. ते केस सोड ना, छान दिसेल. नको मेधा, मी अशीच बरी आहे. काय बरी आहे ते काही नाही. तू ती वेणी सोड आणि केस मोकळे असू दे. अगं पण मेधा कशाला? माझ्यासाठी, आपल्या मैत्रीसाठी. बरं बाई, सोडते. तू नाहीच ऐकणार तर मग येते मी केस विंचरून. ती आत गेली तशी प्रियाच्या आईने मेधाला काळजीत म्हटले, बेटा, तिला सांभाळ. तो जर समोर आला तर. तुम्ही काहीच चिंता करू नका. मी त्याला चांगला धडा शिकवणार आहे. प्रियाला कसलाच त्रास होणार नाही. आणि दोघीही आईचा निरोप घेऊन कॉलेजच्या दिशेने निघाल्या. कॉलेजच्या गेटमधून आत प्रवेश करताना प्रियाच्या नजरेस सारा भूतकाळ येत होता. कॉलेज परिसर माजी विद्यार्थ्यांनी गजबजून गेला होता. त्या घोळक्यात एक माणूस आपल्या भिरभिरत्या नजरेने कोणाला तरी शोधत होता आणि त्याच्या नजरेस मेधा आणि प्रिया पडली तसा त्याचा अनुत्तरित चेहरा खुलला. मेधा आणि प्रिया येऊन बसली तसा तो माणूस त्याच्या दिशेने चालू लागला. तो येतो आहे हे मेधा आणि प्रियाला जाणवले तशी प्रिया तिथून काही कारण सांगून निघून गेली. मेधाने तिला रोखले नाही. तो मेधाच्या समोर येऊन उभा राहिला. मेधा, कशी आहेस? 2-3दा विचारूनही प्रतिसाद न मिळाल्याने
त्याने परत हाक दिली तशी तिनेही पलटवार केला. आता आठवण आली वाटतं मिस्टर अनुज. मेधा, अशी का बोलतेस रागात? मग कशी बोलू तुझ्याशी? बोलायचे मन नाही माझे. आणि काय रे, आता समोर आहे म्हणून विचारते. असा कसा निष्ठुर झालास तू? निष्ठुर? मग काय विश्वासघाती की आणि कुठली उपमा देऊ तुला? सांग ना. प्रेम ह्या पवित्र नात्याला तू डाग लावलास. बस मेधा बस. का रे, तुला ऐकून त्रास होतोय? तर विचार कर तिच्यावर काय परिणाम झाला असेल. अरे, ती तुझ्या पायी आपले जगणे विसरले आहे. तिला असं पाहून मला किती यातना होत आहेत ना, त्या मी नाही सांगू शकत. हे माझ्या गळ्यात पाहिलंस, ह्याला मंगळसूत्र म्हणतात. मी माझ्या संसारात रमले आहे, पण तिचे दुर्दैव आजही ती अविवाहित आहे. फक्त तुझ्यामुळे. आज पण ती इथे येत नव्हती. ती आली फक्त माझ्या मैत्रीसाठी. आणि हो, प्लीज इथून जा. आमचे हे मैत्रीचे क्षण आम्हाला आनंदात अनुभवू दे. काय, प्रियाने लग्न नाही केलं? का करेल? स्वप्नात आणि मनात तर तुलाच तिने आपला जोडीदार निवडला होता. मग ती दुसऱ्या कोणाच्या गळ्यात कशी वरमाला घालेल? पण तुला कशाला हवाय? तू तर दिलास तिला आयुष्यभराचा धडा. आणि तू मात्र आनंदित राहा. नाही मेधा, मी तिच्याशिवाय कसा आनंदित राहू? का, एवढी वर्ष नाही राहिलास का? आता काय संसारही थाटला असशील? नाही मेधा, अगं मीही अविवाहित आहे. काय? हो मेधा, मी प्रियाशिवाय कोणाशी लग्न कसं करेन? मग तुझं न येणं, तुझे मत बदलणं हे काय आहे? अगं, त्याच्या मागे एक गोष्ट आहे. गोष्ट? कसली गोष्ट? मेधा, मी तुला सगळं खरं सांगतो. तुला माहीत आहे का मला किती आनंद झाला आहे? मला वाटलेले प्रियाचे बाबा प्रियाचे लग्न लावून देतील म्हणून मी गप्प बसलो. पण आता नाही. आता तिला खरं कळायलाच हवे. खरं? काय खरं? ऐक मेधा, मग तुझं तू ठरव. अनुजने मेधाला सारी गोष्ट सांगितली. तशी तिच्या चेहऱ्याचे भाव बदलले. अरे अनुज, तू हे सर्व प्रियाला का नाही सांगितलं? तुझ्या न सांगण्याने तुला माहीत आहे केवढा गैरसमज झाला आहे आणि त्यातून तुमच्या प्रेमाचा बळी जात आहे. अनुजी, अरे यार, मी काय म्हणू? हे सर्व तू प्रियाला सांग. ही वेळ वाया घालवू नको. ही वेळ गेली तर तुमच्या प्रेमाचा बळी जाईल. काय असेल ती गोष्ट ज्यामुळे मेधाचे मन अनुजकडे परिवर्तित झाले? मेधाला अनुजचे सत्य कळल्यावर तिने अनुजचा हात पकडला आणि अनुजला घेऊन प्रियाजवळ आली. त्या दोघांना पाहून प्रियाला काय करावे ते कळेना, पण तिने एक नजरही अनुजच्या चेहऱ्याकडे टाकली नाही. मेधाने पुढे येत म्हटले, प्रिया, अनुजला तुला काही सांगायचे आहे. मेधा, मी इथे तुझ्यासाठी आले आहे आणि आपले झाले असेल तर आपण निघूया. प्रिया, ऐक ना, मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे. मेधा, तुझ्यावर काय जादू केली की तू बदललीस? आणि हो, तुझ्याबरोबर आला आहे त्याला सांग मी अनोळखी व्यक्तींशी बोलत नाही. प्रिया, मी अनोळखी? प्रिया, मी तुझा अनुज. मी कुठल्याही अनुजला ओळखत नाही. मेधा, आपण निघूया. प्रिया, एकदा त्याचं म्हणणं ऐकून घेतले तर? हे तू सांगतेस मेधा. माझ्यापेक्षा तुला ह्या नावाचा एवढा राग यायचा आणि आता काय झालं? हो प्रिया, मान्य आहे, पण त्याची बाजू ऐकली. मला असे वाटते तू पण ऐकून घे. मला कोणाचे काहीही ऐकायचे नाही. प्रिया, प्लीज एकदा माझे ऐकून घे. मग तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे.
मेधाने हळूच तिथून काढता पाय घेतला. अनुजने प्रियाकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचे दुःख त्याला जाणवले. प्रियाने मात्र त्याच्या चेहऱ्याला एकदाही पाहिले नाही. दुसरीकडे तोंड करून ती गप्प उभी राहिली. अनुजने दीर्घ श्वास घेत आपले बोलणे चालू केले. प्रिया, मला माहिती आहे तुला माझ्या वागण्याचा खूप खूप त्रास झाला. त्यासाठी मी तुझी माफी मागतो. प्रिया, मी मनापासून सांगतो, मी अजूनही तुझाच आहे. जे काही झालं त्याला पण एक बाजू होती, पण तुम्हाला दिसली ती फक्त एकच बाजू. माझंही चुकलं. तुला जर सर्व सांगितलं असतं तर तुझ्या नजरेत विश्वासघाती तरी ठरलो नसतो. बाकीच्यांचा रोष मी पत्करायला तयार आहे, पण तुझा नाही सहन करू शकत. प्रिया, मी एवढी वर्ष फक्त आणि फक्त तुझ्या आठवणीत काढली. मला वाटलं होतं की तू लग्न केलंच असशील, पण आज कळले तेव्हा जाणवलं की आपलं प्रेम एवढं कमजोर नाही. त्यामुळे आपण दोघेही अविवाहित राहिलो. हे ऐकताच प्रियाने अनुजकडे पाहिले. हो प्रिया, मी लग्न नाही केलं. तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थ कुठे आहे? मग तू असा का वागलास, आणि तेही एवढी वर्ष? सांगतो प्रिया, सगळं सांगतो. मी 2 वर्षांनी येऊन लग्न करणार असे सांगून मी अमेरिकेला निघून गेलो. पण तिथे काही वेगळंच घडणार होते हे मला माहीत नव्हते. तिथे गेल्यावर मी माझ्या कामावर रुजू झालो आणि एके दिवशी आमचे मॅनेजर सर म्हणजे मिस्टर राव सुट्टीवर असल्याने मला कामानिमित्त मॅनेजर सरांच्या घरी जावे लागले. तिथे माझी ओळख त्यांच्या मुलीशी झाली. तिला पाहून मला विचित्र वाटले. तरुणी असूनही ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे बसली होती आणि एकटक माझ्याकडेच पाहत होती. कसलेच हावभाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते. एखाद्या वेड्यासारखी तिची अवस्था होती. ते पाहून मला भरून आले आणि ती मला हाका देऊ लागली. तिचे हे बदललेले रूप पाहून एक बाप म्हणून मिस्टर राव चकित झाले. गेली 2 वर्ष तिचे हे जिवंत शरीर पण मेल्यासारखी अवस्था पाहून ते खचले होते. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू.